जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे शुक्रवारी शाळेतून घरी येताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह अखेर सापडलाय। तब्बल 4 दिवसांनी गावाशेजारील एका विहिरीत हा मृतदेह आढळून आलाय। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। धनश्री ही जिल्हा परिषद शाळेत 4थीच्या वर्गात शिकत होती। शुक्रवारी सकाळी 10 वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी न परतल्यानं शोध मोहीम सुरू करण्यात आली होती। ग्रामपंचायतीच्या CCTV फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे 4:55 ती ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली होती। त्यानंतर गावाबाहेरील शेत रस्त्यावर तिचे दप्तर आढळून आल्यानं अपहरणाचा संशय बळावला होता। दरम्यान आज गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आलाय। विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला असून या प्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल असून मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा सखोल तपास LCB व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। 60 ते 70 तासाहून अधिक काळ चाललेल्या शोध मोहिमेचा दुर्दैवी शेवट झाल्यानं कुटुंबियांचा आक्रोश अनावर झाला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे। धनश्री शिंदेचं 12 तारखेला जी शाळेतून घरी जातो म्हणून घरी न जाता ती बेपत्ता झाली होती। आज रोजी त्या विहिरीमध्ये तिचा डेड बॉडी मिळाल्याने ते पूर्ण प्रक्रिया कामी आणि वैद्यकीय तपासणी कामी चाळीसगाव येथे रवाना करण्यात आलेला आहे। आणि सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते आणि आवाहन करण्यात येते, जो काही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ज्या काही हे होतील त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। त्यामुळे कोणी गैरसमज किंवा अथवा कोणी अफवा कोणी पसरू नये ही माझी गावकऱ्यांना आणि सर्व जनतेला आवाहन करण्यात येते।